नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच.डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आज आपण तुम्हाला एकदम महत्त्वाची मैदानी चाचणी संदर्भात सर्व माहिती अपडेट देत आहोत. त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवर नसलं की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणच्या मैदानी चाचणी झाल्या असून उमेदवारांना हॉल तिकीटसुद्धा आले आहे लेखी परीक्षेचे. काही ठिकाणच्या मैदानी चाचणी या पावसामुळे उशीर झाल्यामुळे तिथील लेखी परीक्षेचे नियोजन हे लेट होऊ शकतात. अजून मुंबईचं सुद्धा मैदानी चाचणी होणे बाकी आहे. राज्यातील सर्वात जास्त फॉर्म मुंबई शहराला आल्यामुळे बरेच उमेदवार हे मुंबईला जाणार आहेत. तरी पुढील महिना हा खूप पावसाचा अंदाज आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. तसेच विद्यार्थी मित्र, राज्य सरकारने आता विद्यार्थ्यांसाठी पावसाळ्याची विशेष सोय करावी असं काही ठिकाणी राहण्याची व सोय राज्य सरकारने केलेली आहेत. तसंच काही सेवाभावी संस्था यासुद्धा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करीत आहेत, मदत करीत आहेत. त्यामुळं मुंबई पोलीसच्या ग्राउंडला तुम्ही गेले तर तिथे तुमची काही व्यवस्था केलेली असावी अशी विनंती राज्य सरकारला. नसेल केली तर राज्य सरकारने तिथं विद्यार्थ्यांची व्यवस्था करावी अशी विनंती. विद्यार्थी मित्र, पोलिसांची सुद्धा म्हणजे मुंबई पोलीसचे सुद्धा विद्यार्थ्यांना हॉल तिकीट येईल. तसंच बऱ्याच ठिकाणचं मेरिट हे कमी लागण्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांच्या गैरहजेरी. त्यानंतर पावसामुळे सुद्धा पाहिजे तसं विद्यार्थ्यांना ग्राउंड काढता आलं नाही. जितकी तयारी विद्यार्थ्यांनी केली त्या तयारीच्या मानाने काही विद्यार्थ्यांची मैदानी चाचणीमध्ये इतके मार्क घेता आले नाही आणि विद्यार्थ्यांना बराच पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळं मैदानी चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी गुण मिळाले, त्यामुळं मेरिटही कमी लागले असून लेखी परीक्षेमध्ये जो विद्यार्थी 85 ते 90 मार्काच्या पुढे मार्क घेईल त्या विद्यार्थ्याला 100% पोलीस होण्याची मोठी संधी असेल. तसंच महिलांसाठी 75 ते 80 मार्क घेणाऱ्या महिलासुद्धा लेखी परीक्षेमध्ये त्या महिलांना पोलीस होण्याची मोठी संधी असेल. पुरुषांच्या मानाने महिलांचं मेरिट हे तितकं वरती जात नाही, कमी लागत असतं. मागील वर्षीच्या मानाने यावर्षी मेरिट हे कमी लागण्याची शक्यता आहे, कारण की यावेळेस मैदानी चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले गुण हे कमी आहेत. काही ठिकाणी सिंगल फॉर्मसुद्धा होते, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना एकच ठिकाणी लढता आलं. मागील वर्षी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकले होते ते जास्त विद्यार्थ्यांना ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जास्त मार्क मिळाले तिथलीच त्यांनी लेखी परीक्षा दिल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला होता. परंतु यावर्षी तसं काही झालं नाही. यावर्षी फक्त त्यांना सिंगल फॉर्म भरण्याची परवानगी होती, त्यामुळं बरेच विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहेत आणि जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांचा यामध्ये 100% फायदा होणार आहेत. तसंच विद्यार्थी मित्रांनो, राज्य सरकारने ही भरती खूप वेगाने घेत आहे, कारण की पुढे आचारसंहिता असल्यामुळे परत पुन्हा भरती प्रक्रिया लांबू शकते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया खूप फास्ट होत आहे. काही ठिकाणच्या मेरिट लिस्ट लागल्या असून बऱ्याच ठिकाणच्या अजून मेरिट लिस्ट येणं बाकी आहे. तर विद्यार्थी मित्र, यावेळेस तुम्ही चांगली तयारी करत राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पूर्ण ताकद लावा. ज्यांची मैदानी चाचणी पूर्ण झालेली आहे त्यांनी आता लेखी परीक्षेसाठी टायमिंग वाढवा. जास्तीत जास्त आपले जे कमजोर पॉईंट आहेत त्यावर लक्ष द्या, ते कव्हर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर प्रश्नपत्रिकाचा जास्तीत जास्त सराव करा. प्रश्नपत्रिका सोडवा, त्यामुळे तुम्हाला 100% फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं सांगणं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास हा कंप्लीट झालेला आहे, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरणाची पूर्ण रिव्हिजन झाली आहेत, त्यांनी सरळ आता प्रश्नपत्रिका या टाईम लावून सोडवल्या पाहिजे. त्याचा प्रयत्न केला पाहिजे. दररोज 2 प्रश्नपत्रिका तरी सोडवलेच जा, जेणेकरून मुख्य परीक्षेला म्हणजे पेपरला गेल्यानंतर तुम्हाला तिथं गोंधळ उडणार नाही. तसंच विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना टाईम पुरत नाही. बुद्धिमत्ता किंवा गणितामध्ये विद्यार्थी अटकतात आणि बरेच प्रश्न वाचायला सुद्धा वेळ मिळत नाही, अशी परिस्थिती पेपरला गेल्यावर होती. त्यामुळं विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही आत्ताच टाईम लावून प्रश्नपत्रिका सोडवीत जा, जेणेकरून परीक्षेला गोंधळ होणार नाही. आणि तुम्ही जर तसं केलं तर तुम्हाला एक आयडिया येते पेपर कसा ओढायचा किंवा पेपर कसा सोडवायचा, कोणते टॉपिक आधी घ्यायचे, काय करायचं, याची सगळं विद्यार्थ्याला आयडिया येते. त्यामुळं तुम्ही आता टायमिंग लावून प्रश्नपत्रिका सोडवा. तर आपण पोलीस भरती संदर्भात पण ज्या अपडेट येईल त्यावर व्हिडिओ बनवू. अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट मिळा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचे धन्यवाद. खूप खूप विशेष आभार.